आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. तेणे त्या गोरक्षा केले कृपादान, तेथोनी प्रगट जान गहिनी प्रती. गहिणीने दया केली निवृत्तीनाथा, बालक असता योगरूप. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभय करू ज्ञाने केला. पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेने राघवी विचार ठेविलासे. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, झाले से प्रसन्न तुकोबासी. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणोनी बहेणी लाधली से. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. भीमातीरनिवासाय पंढरी पुरवासिने, पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्य कृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः. सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्रीहरीसी. तया ठविता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वरमहाता. सकल संतांच्या आणि आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत श्रीहरी पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती कोटी कोटी दंड अभिवादन करून, पुरुषोत्तम मासाच्या प्रीत्यर्थ पंढरी तीर्थक्षेत्रात पुण्यसलीला चंद्रभागेच्या तीरावरती संपन्न होणारा हा येळेश्वर संस्थानाच्या अंतर्गतचा नामयज्ञ. या नामयज्ञाचे कुशल मार्गदर्शक आणि आशीर्वाद ज्यांचा इथे आहे, ते या स्थानाचे संस्थानाधिपती श्री महंत आदरणीय परमहंस परिव्राजकाचार्य हरिभक्तिपरायण प्रेममूर्ती श्री रामगिरीजी महाराज, ज्यांची प्रामुख्यानं उपस्थिती लाभणारे ती श्री क्षेत्र भगवान गडाचे महंत न्यायाचार्य विद्यावाचस्पती डॉक्टर श्री नामदेव शास्त्रीजी महाराज, त्यांच्याही प्रति अंतःकरणात माझ्या सातत्याने ओलावा. अजून संत महंतांची मांदियाळी या 7 दिवसाच्या कालखंडात येणं आणि जाणं सगळ्यांचं होणार आहे. प्रत्येकाला सेवा घडावी याकरता प्रवचनमालेमध्ये सगळ्यांना 2-2 प्रवचन देऊन अत्यानंद देण्याचा प्रयत्न श्रद्धेय महाराजांच्या करवी करण्यात आलेला आहे. आणि आज मला हे बडे सरांनी दिलेलं निमंत्रण, त्याचा मान राखून मी इथे आलो. मला अत्यानंद प्राप्त झाला की श्री क्षेत्र येळेश्वर संस्थान पंढरपूर या पवित्र मातीमध्ये हा अलौकिक नामयज्ञ आपण या ठिकाणी करत आहात. आळंदीतले, पंढरीतले, त्रिंबकातले, सासवडमधले, पैठणातले, दिहुगावातले कीर्तन म्हणजे बरोबर 2-3 ट्रकाभर लोक नेणं, तिथे गेल्यावर स्वयंपाक करणं, त्याने तीर्थयात्रेला फिरणं आणि कंटाळलेल्या जीवानं मंडपात कसं तरी बसणं, असं चित्र मला एकंदरीत 50 वर्ष दिसलं. परंतु आज मात्र मला खूप समाधान वाटतं आहे. प्रकाश मंडप अत्यंत उत्तम,
स्पीकर अतिशय देखणा सुंदर, पखावज वादक अफलातून, आणि ज्या दोघांनी चाल गायली त्या दोघांनाही मी खूप धन्यवाद देतो. डाव्या बाजूचे छात्र विद्यार्थी ज्यांचे असतील त्यांनाही धन्यवाद. तुळशीवाल्या सगळ्या मीरा, जाणा, सावित्री, गार्गी या चौघी जणींनाही धन्यवाद. चोपदार दत्त स्वरूप आहेत, विणेकरी नारद स्वरूप आहेत, टाळकरी प्रल्हाद स्वरूप आहेत आणि मृदंग इंद्र स्वरूप आहे. आणि बाबांच्या बद्दल जरा एक शब्द उच्चारतो. साराला बेटच्या जवळ असलेल्या जन्मस्थानात आपली वयमर्यादा 3 वर्षाची असताना मातृसुखाला मोकलीला हा मनुष्य, परंतु परमहंस परिव्राजकाचार्य गंगागिरी महाराजांच्या गादीचे गादीपती परमश्रद्धे नारायणगिरी महाराजांनी कृपा केली आणि यांना पात्र केलं. हे झालं पूर्व प्रकरण. द्वितीय पेज गुरुवर्य ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबाच्या टीममध्ये परिवारात खंडोबाबा असतील, नारायण बाबा असतील, वामन भाऊ असतील, या परिवारात जॉईन करून सगळ्या समाजाला बरोबर घेऊन एक सेवाभावी वृत्तीचा महंत अन्यत्र भेटत नाही. सरळ जीवन, स्वच्छ जीवन, पारदर्शक जीवन, प्रचंड कमालीची लवचिकता. नाही तर गादीपती म्हटलं की जरा जरा नंतर भेटा, जरा शेड्यूल बिझी आहे, ते विश्रांती घेत आहेत, जरा प्रकृती नाही आहे. कीर्तन सुरू झाल्यावर ते येणार, मग चोपदार त्यांना घेऊन येणार, मग त्यांना आसन टाकणार. असा काहीही पसारा न दिसता एक स्वच्छ विनम्रतेनं पैठणातल्या कीर्तनात तुम्ही टाळ घेऊन उभे होतात. आणि आता बडेवाडीच्या नारळीत तुमची जी अन्नपूर्णा मातेच्या स्वयंपाकघरात असलेली सेवा, ही मला आत्ता स्कॅन झाली, त्यांनी माझ्या कानावर घातलं. तुम्हाला मी धन्यवाद देतो. रोजची कीर्तनं वेगळी आहेत. उद्या आदरणीय उमेश महाराजांचं कीर्तन आहे, त्यांचंही माझ्यावर नितांत प्रेम आहे, माझंही त्यांच्यावर आहे. पण माझा अभंग सब्जेक्ट जरा वेगळा आहे. म्हणजे टाळकऱ्यांनी न ऐकलेला अभंग, तुम्ही जन्मात आतापर्यंत न ऐकलेल्या अभंगावर मी हे कीर्तन करतो आहे. काय करू केशवदादा, मला ही खोडच लागली. पाठांतरातले अभंग घेऊन ऐकणाऱ्यांना आता बुवा काय बोलणारे ठाऊक झालंय, माहिती झालंय. त्यामुळे मी काय करतो, रोज वेगळ्या ज्ञानमंडपात अपरिचित संतांच्या गाथेतील अभंग लोकांसमोर मीडिया तंत्राच्या माध्यमातून मांडावेत, हा माझा प्रयत्नवाद आहे. माझ्यापेक्षाही आपल्या संप्रदायात दिग्गज विद्वान लोक आहेत. मी त्या मानानं त्यांच्या पायाच्या पासंगाच्या रजक्कणालाही पुरत नाही, ही माझी विनम्रता आहे. तरीसुद्धा नित्य नूतन नाविन्यपूर्ण अभंग लोकांच्या समोर जावेत अशी माझी सदिच्छा होती. संस्थानात आल्या आल्या नगर या विकसित शहरात टाळांची बांधणी जिथे करण्यात येते, तिथे भगवान शिवशंकराचा मुखवटा आणि शिवलिंग जे आत्ता इथे पंढरीच्या मठात मांडलेलं आहे, त्या मूर्तीनं, उत्सव देवतेनं माझं अंतःकरण हेलावून गेलं. म्हणजे रामगिरी खिरीज महाराष्ट्रातला दुसरा कोणाचा सप्ताह असता तर ती मूर्ती मी गाडीत टाकून घेऊन गेलो असतो. पण आता संन्यास घेतल्यामुळं, बुवा असल्यामुळं चोरी काही मला करता येत नाही. पण महाराजांना मी एक विनंती करणार आहे की जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा एकदा त्या कारागिराला भेटून काहीही करून अशी मूर्ती तुम्ही तुमच्या स्वखर्चानं मला दान द्यावी, हा पुरुषोत्तम योग आहे. म्हणजे दिवा द्या, तीळ द्या, तूप द्या, यापेक्षा देव द्या म्हणालोय. देवानं देवाला देवाकडं देणं हा त्रिवेणी संगम आहे. तुम्ही जागेत ना सगळेजण. दुसरं प्रकरण, केशव या व्यक्तीच्या स्पीकरची ट्विनिंग आणि आवाज महाराष्ट्रात अफलातून अशा प्रकाराचा आहे. खरं तर आयोजकाचं आणि कीर्तनकाराचं नातं असतं. त्याच्या स्पीकरवाला हा लावलेला व्यक्ती असतो, परंतु त्यांचं पर्सनल प्रेम असं आहे, आहार काय घेणार, केव्हा येणार, गाडी आहे का, प्रकृती कशी आहे, स्वर कितीचा आहे, हे सगळं चौकशी करून
स्वतःकडे ओढून सेवा घेणारा हा मनुष्य सगळ्यांचाच प्रिय. तिसरं प्रकरण, त्यांच्या वडिलांनी देह ठेवला. मी दंडी संन्यास स्वीकारला. मला या अंत्येष्टी प्रयोगाला, वास्तुशांतीला, विवाहाला जाता येत नाही, परंतु अंतःकरणात प्रत्येकाच्या प्रति माझा ओलावाच आहे. त्यांनाही सद्गती मिळावी. मी घरी आलो तेव्हा भेटलो होतो, त्याबद्दलही माझी भावना व्यक्त केली. आता मला अभंग मांडायचा आहे आणि अभंग 8 चरणाचा प्रदीर्घ लांब आहे. म्हणजे रोज एक चरण मी सांगितलं तरी 8 दिवस आपला सत्संग पंढरपुरात झाला असता. पर डे 2 तास विवेचन आपलं झालं असतं. अभंग निवडण्याचा हेतू असा आहे, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावरती जे देवता बसलेली आहे त्याबद्दल वचन असे, विठोने शिरी वाहिला देवराणा. देवराणा म्हणजे महादेव, एक प्रमाण. दुसरं प्रमाण, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाच्या डोक्यावरती ठेवलेली देवता, विराजमान देवता वा ठेवून घेतलेली देवता भगवान उमापती महादेव आहे. झाले का 2 प्रकरणं. आणि तिसरं प्रकरण, आपल्या संस्थाचं नाव आहे येळेश्वर भगवान. ईश्वर प्रत्यय लागला की ती महादेवाचं स्थान असतं. आणि वारकरी संप्रदायाचा आदिगुरु भगवान शंकर आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठातला अभंग हा आहे, आदिनाथ गुरु एक आणि आदिनाथ उमा बीज प्रगटले. पण मी निवडलेला हा अपरिचित आहे, संत बहिणाबाईंचा आहे. त्या मूळ देवगाव रंगारीच्या. लग्न झाल्यावर त्यांचं आडनाव झालं पाठक. त्यांच्या पतीचं नाव रत्नाकर. वेद शुक्ल यजुर्वेद, शाखा माध्यांदिनी. गंगारामबुवा मवाळ, कोंडाजी पंत लोकरे, मल्हार पंत कुलकर्णी, शिवबा कासार, कान्होबाराय दिहूकर, त्याचबरोबर रामेश्वर भट्ट वाघोलीकर. ही जशी 14 टाळकऱ्यांची, तुकोबारायांच्या चातक मंडळाची यादी आहे, त्यात एकच स्त्री शक्तीचं नाव आहे भारतात, महाराष्ट्रात, वारकरी संप्रदायाच्या इतिहासात. तिचं नाव संत बहिणाबाई. आणि इथे या सगळ्या बहिणा, मीरा, मुक्ता जमल्यात ना, तर त्यांच्याही बाबतीत काही चर्चा पुरुषोत्तम मासाच्या प्रित्यर्थ व्हायला पाहिजे. म्हणून आकस, कर्मटपण आणि विनाकारणच अहंकार जवळ न ठेवता जरा स्त्री शक्तीचं उदात्तीकरण, व्यापक विचार, त्यांना असलेला इंडियन ॲक्ट पिनल कोड घटनेतला, कायद्यातला वागणुकीचा फायदा आणि महाराष्ट्रातल्या वेद संत शास्त्रानं तुम्हाला दिलेला परवाना, या बाबतीत एक वेगळं चिंतन आज महाराष्ट्राला या मीडिया तंत्राच्या, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून रेकॉर्डिंग होऊन, ह्या क्लिपा एडिट होऊन लोकांच्या पर्यंत आज ना उद्या जाणार आहेत. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान केला जातो त्या देशाचं नाव आहे भरतखंड, त्याचं नाव आहे भारतवर्ष, त्याचं नाव आहे भारत देश. आणि याच देशाला फक्त माता ही संज्ञा आहे. लंडन, फ्रान्स, जपान, रशिया, इंग्लंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक या राष्ट्रांना माता वा पिता ही पदवी नाही. भारतच असा आहे, पितृत्वही करतो आणि मातृत्वही करतो. पुढचा ऐका. म्हणून संप्राप्य भारते जन्म, पद्मपुराणातलं वचन आहे. भारत देशात जन्म अत्यंत महत्वाचा आहे. तिसरं प्रकरण स्टेप बाय स्टेप सांगतो. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. त्यातही पुन्हा पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. महाराष्ट्र जरा रागीन तुम्हाला, त्यातही मराठवाडा, त्यातही गोदेचा काठ, त्यातही चंद्रभागेचा काठ. एक वाक्य बोलून टाळ्या घेणार आहे मी. वाक्य ऐका. संत जन्माला येतात गोदेच्या काठी, महंत जन्माला येतात नर्मदेच्या काठी, आणि पंत कवी जन्माला येतात कृष्णेच्या काठी. पंढरी तीर्थक्षेत्राचा महिमा स्कंद पुराणात महर्षी वेदव्यासाने वर्णन केला. आणि महर्षी वेदव्यास असं म्हणाले,
भीमातीर निवासाय, म्हणजे भीमा चंद्रभागेच्या तीरावरती राहणाऱ्या देवा, भीमातीर निवासाय पंढरी पुरवासीने, पंढरी तीर्थक्षेत्रात उभ्या असलेल्या पांडुरंग प्रकाशाय, जगाला लख प्रकाश देणाऱ्या सत्स्वरूप, चित्स्वरूप आणि आनंद स्वरूप अशा पांडुरंगा, तुझ्या चरणाला मी प्रणिपात नमन नमस्कार करतो. हा श्लोक सुद्धा अपरिचितच. बुवा कोणता घेतात? समचरण सरोजम महायोग पीठे. हा श्लोक सुद्धा मी स्वतंत्र वेगळा निवडला. इथे आद्य शंकराचार्य आले, इथे पुंडलिक आले, इथे माता पिता आल्या, इथे याज्ञवल्क्य आले, इथे वशिष्ठ आले, इथे विश्वामित्र आले, इथे भगवान उमापती महादेव आले. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. म्हणजे 13व्या-12व्या शतकात संतांच्या बरोबर काकड आरती करताना भगवान येळेश्वर आपल्या पत्नीला उमा घेऊन इथे येत असायचा. तुम्ही जागेत ना सगळेजण. आणि ती उमा येळेश्वर आदिनाथाला, शंकराला विचारत असायची, कैलास, हिमालय, तिबेट, चायना, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, अलकनंदा, गंगोत्री सोडून तुम्हाला पंढरपुरात काय असं बरं वाटतं? तर भगवान शंकरांनी सांगावं, पांडुरंग रामकृष्ण हे माझं उपास्य दैवत आहे आणि तोच उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः. जगातला उत्तम पुरुष भगवान पांडुरंग परमात्मा आहे, तोच कृष्ण आहे. याला पुरावा काय? गीता जेणे उपदिशिली तीही विटेवरी माऊली. ज्या पुरुषोत्तमानं अर्जुनाला मोहग्रस्त झाला असताना कुरुक्षेत्रावरती 18 अध्यायाचं गीता नावाचं फिलॉसॉफी तत्वज्ञान सांगितलं, तेच कृष्ण द्वारका, वृंदावन, मथुरा, गोकुळ तीर्थक्षेत्र सोडून पंढरपुरात वैष्णवांच्या मेळ्यात विठ्ठल नामकरण करून उभी राहतात. आणि वामभागाला आल्हादिनी शक्ती अजम रुक्मिणी प्राणसंजीवनंतम रखुमाई माता राहते. पंढरपुराला भुवैकुंठ नाव आहे, पंढरपूर नाव आहे, पावटण नाव आहे, ज्ञान पंढरी नाव आहे. म्हणजे माझ्या संशोधनात तर त्याची प्रचंड नाव आहेत, पण तुम्हाला नमुन्यादाखल ही 4 नावं तुमच्यासमोर पेश केली आहेत. आणि त्यातली त्यात चैतन्य महाप्रभू ज्या भागात आले त्या भागात तुम्ही ही जागा निवडल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. बंगाल नवद्वीपातून संकीर्तन यात्रा भारतात आल्यावर चैतन्य महाप्रभू, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर, वासादी गौर भक्त वृंद, कलिसंतरण उपनिषदातलं हरे कृष्णा भजन करत करत जेव्हा ते पंढरपुरात आले तेव्हा दंड अभिवादन करून या तटावरती थांबले होते, ज्या तटावर तुमचा आश्रम आहे आत्ता, या भागात. त्याचबरोबर मध्व संप्रदायाचे बाळाचार्य इथेच राहत असत. पुढचं चिंतन ऐका. एक रामा सुगंधी नावाचा भगवत भक्त ज्ञानोबराय, चोखोबराय, सावता महाराजांच्या काळात याच प्रभागात राहत असायचा. ज्यांना क्षयरोग झाला, त्वचा इन्फेक्शन झालं आणि जखमेतनं पाणी वाहतं, अशा वेळेला संत रामासुगंधीचं नाव सांगायचे आणि तो दुःखी जीव या तटावरती येत असायचा आणि रामासुगंधी पांडुरंगाचं नाव घेऊन बुक्का त्या जखमेला लावत असायचा. असा या प्रभागाच्या चंद्रभागेच्या तटाचा, काठाचा, तीराचा इतिहास आहे. आणि जागा तुम्ही चॉईस केली आणि येळेश्वर संस्थान पंढरीत उभं केलं. रामगिरी महाराज तुम्हाला संन्यास नेमाप्रमाणे ओम नमो नारायण वारकरी परंपरेप्रमाणे जयहरी करतो आणि अभंगाकडे ओळतो. मग येळेश्वर उमेला घेऊन आला आणि त्यांनी पांडुरंग भक्तीचा प्रचार प्रसार केला आणि तोच येळेश्वर उमापती महादेव शंकर सगळ्या जगाचा आदिगुरु झाला. ऐकताय ना तुम्ही? जरा प्रसन्न राहा, म्हणजे मला आनंद वाटेल. कीर्तन चांगलं आहे, माईक चांगला आहे, फक्त तुम्ही फ्रेश पाहिजेत. मुडदाड चेहरे झाले की जय विठ्ठल करील मी. विठ्ठल विठ्ठल. अरे आम्ही 1.5 तासाच्या कीर्तनासाठी 7 दुनी 14 तासाचा प्रवास करतो, तरी तेवढ्याच उमदीनं, ताकदीनं, ऊर्जेनं कीर्तन प्रेझेंटेशन तुमच्या समोर करतो. तर तुमचं उत्तरदायित्व आहे रिस्पेक्ट देणे, वा क्या बात आहे, निदान मान हलवणे, डोळे तरी उघडे ठेवणे, मंडपात देह विसर्जित न करणे, हे तुमचं काम आहे.
नाही तर बुवा किरायाने लावलाय बोलेल तो, आपण कशाला विनाकारण मान हलवायची, असा कुजटपणा असेल तर ऍक्ट प्रमाणे कधी तुम्हाला अटॅक येऊ शकतो. त्यामुळे मंडपातले चेहरे प्रसन्न असले पाहिजेत. उगी पंगत झोडायची बोंबलत फिरायचं याकरता सप्ताह नाहीये. काही शिकायचंय, काही ऐकायचंय, काही टिपायचंय. आता या दोन पोरांनी उत्तम गायलं तर हरकत कुठं काढली, आकार कुठे लावला, अनुकार कुठे होता, हे ट्रेस झालं पाहिजे तुम्हाला. यांनी आपलातून रेला मुखडा पर्णगती वाजवली. तुम्हाला कळलं पाहिजे की आजची वादनाची ठेवण कशी होती. कीर्तन काही पोर खेळन चेष्टा आहे काय? चला नाही करमत, गावाकडं बोर झालोय, जरा जाऊ 2 दिवस एन्जॉय होईल. ते काही पर्यटन आहे काय? ते काही कलापथक आहे काय? कीर्तन कीर्तनच आहे. कीर्ती आन म्हणजे मुख, मुखारविंदानं परमेश्वराचे गुण गाणे, त्याचं नाव कीर्तन. असो पुरुषोत्तम मास आहे. याचं मूळ नाव मलमास. मळकट, खराब, संग्रहित नसलीला, रिजेक्ट केलेला, बाजूला ठेवलेला, ज्याला कुणी स्वीकारत नाही त्याचं नाव मलमास. अस्वच्छ. प्रवासातून आपण आलो बोर झालो तर हातपाय धुवून वाश होतो की नाही? बोला ना. फ्रेश होतो. आणि फ्रेश दिसल्यावर तुमचा माझा चेहरा प्रसन्न दिसतो. म्हणजे मळलेला कपडा आणि चेहरा जमत नाही. अस्वच्छ देवालय आवडत नाही. तर त्या महिन्याला तरी स्वतःला कसं वाटेल म्हणून तो महिना नारदांना शरण गेला. नीट ऐका. नारदांनी हाताला धरलं त्या मलमासाच्या. तिथी नक्षत्र पळे आणि घटी याचा क्षय झाल्यावर 33 दिवस ज्योतिषशास्त्रात शिल्लक राहतात. या 33 दिवसाला असं वाटलं की 12 महिन्याच्या कालगणनेत आमचंही कॅलेंडरला कुठेतरी पंचांगात नाव असावं, ज्योतिर्युग्मकर्त्यांना ते कळावं, म्हणून आमचाही स्वीकार व्हावा. नारायणाला तो महिना शरण गेला. म्हणजे पुरुषोत्तमाला, भगवंताला, हरीला, पांडुरंगाला, रामकृष्णाधिकाला लक्ष्मीनं दया केली आणि पतीच्या कानावर घालून मलमास नाव त्याचं रद्द करण्यात आलं. जसं मोमिनाबादचं अंबेजोगाई, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर, ऐकताय ना, तसं याचं नामकरण झालं. दंगल न होता, मारामाऱ्या न होता, विरोधक खासदारांना बिल पास न करू देता याचं नामकरण करण्यात आलं पुरुषोत्तम मास. या महिन्यात दानाला विशेष महत्व आहे. आणि त्यात पुन्हा मी वारकरी, संन्याशी, दंडी, तुम्ही जेवढं द्याल तेवढं तुमचं वाढेल. काही चेहऱ्यावर भाव नाही की हो यस करेक्ट आम्ही करू वगैरे. काही आपल्याकडं फुकट दर्शनाची सगळ्यांना फार आवड आहे. परप्रांतातले साधू काचेतूनच बाय करतात. आपल्याकडं सहज मिळणारा पदार्थ आहे त्याची किंमत लोकांना कळत नाही. विनोद बाजूला काढा. रिक्त पानीर्ण पसेत राजानाम देवता गुरोहो. रिक्त म्हणजे रिकाम्या हातानं नमस्कार राजाला, देवतेला. गुरु म्हणजे अधिकारी संताला करू नये. म्हणून मी कीर्तनात सांगितलं काहीतरी पायावर ठेवावं म्हणून. एकाने माझी आज्ञा कीर्तनात ऐकली, एकानं तंबाखू मांडली, दुसऱ्याने चुना मांडला. त्याला म्हणलं हे का? तो म्हणला तुम्हीच म्हणाल रिकाम्या हाताने काही नको म्हणून काही का होईना पत्रम तंबाखू आणि श्रीखंडनम त्यात चुना असं त्यांनी मांडलं. एका कीर्तनात मी म्हणालो काही घेऊन जा, त्यांनी माझ्या चपलाच मारल्या. तेव्हापासून घेऊन जा आणि ठेवून जा मी बंद करून टाकलं. मागतानाच करेक्ट मागायचं आणि कार्यक्रम करून जायचं. आधीच नादी लागायचं नाही. आणि आपल्याकडं फार तर फार श्रद्धेपोटी चुरगाळलेली 10ची 20ची नोट, फारच फार 50ची 100ची. कोकण प्रांतात मी जातो, 5च्या विना नोटाला ते हात घालत नाहीत. मला द्या मी म्हणत नाही. साधू संत विरक्त सत्पुरुषांना हे द्रव्य धर्म कार्याच्याच कामाला येतं. गायी असतील, विद्यार्थी असतील, मठ असेल, मंदिर असेल, ग्रंथ प्रकाशन असेल, संशोधन असेल, दीन दुबळे असतील, अनाथ अपंग असतील, विद्यार्थी असतील, पखावज असेल, विना असेल, दिंडी असेल, अन्नदान असेल, यातच हे द्रव्य खर्ची होतं. आणि अधिकस्य अधिकम फलम. या महिन्याच्या कालखंडात काही दिलं आणि तेही तीर्थात दिलं तर महत्वाचे. एकनाथ महाराज असं म्हणाले, गावंडीचे सहस्त्र ब्राह्मणाबद्दल. गावंडीचे सहस्त्र म्हणजे खेड्यातील एक सहस्त्र
आणि तीर्थक्षेत्रीचा एक जाण, तीर्थातल्या एका व्यक्तीला दिलं की सहस्त्र लोकाला दिल्याचं पुण्य मिळतं. काल परवा मी विठ्ठलला एका पंगतीत जेवायला बसवलं आणि त्यांनी सांगितलं, मी तुमच्या घरी जेवल्यामुळे तुमचं पाप समाप्त झालं. म्हणलं का? तुम्हाला एक मराठा कोटी मराठा. तुम्ही जागेत का सगळेजण? गावंडीचे सहस्त्र तीर्थक्षेत्रीचा एक जाण. देश काल परत्वे चिंतनाच्या भूमिका मांडत असताना तीर्थाच्या गादीवरचे महंत रामगिरी महाराज त्यांना अभिवादन केलं की सगळ्या टाळकऱ्याला आलं. आता आपल्या परंपरेत दंडी मी सध्या एकटाय, आता उद्या कोण होईल सांगता येणार नाही. एकुलता एक आहे. खरं तर गिनीश बुकला, ऑल वर्ल्ड बुकला माझी नोंद व्हायला पाहिजे, पण माझे प्रयत्न कमी आहेत आणि आर्थिकता जरा कमी आहे. त्यामुळे या रामगिरी बाबांच्या ईश्वर संस्थानाच्या माध्यमातून ती सुबक आणि उत्तम व्हावी अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो. का? धर्म कार्या प्रीतीयर्थ. एरवी अमुक माझे द्रव्य असा रेकॉर्ड महाराष्ट्रात माझा नाही. जे मिळेल त्यात सम्यक आधान मानावं हा आपला विषय. चला, तुम्ही सगळे कंटाळवाणे व्हाल, मी चेहरे तुमच्या अभ्यासलेत. आजचा अभंग बहिणाबाईंचा आहे आणि बहिणाबाई सांगतात वारकरी संप्रदायाचं गुरुघर भगवान शंकर आहे. आता शंकर म्हटलं की येळेश्वर, सिद्धेश्वर, रामेश्वर, अमृतेश्वर, घृष्णेश्वर, आवंढा, वैद्यनाथ, कळलंय ना तुम्हाला, सोमेश्वर इत्यादी तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. भगवान शंकर वारकरी परंपरेचे प्रेसिडेंट आहेत. नाथपंथाचा उदय आणि विस्तार यांनीच केला. काही नाव आहेत: कंथडनाथी, अय्यपंथी, सीतापंथी, संतोषनाथी, रिद्धीनाथी, रमानाथी, नटेश्वरी, हे पागलपंथी हे नाथपंथातले नाव आहेत. त्या नाथपंथाचा प्रवेश वारकरी अंगानं महाराष्ट्रात विकसित झाला आणि बहिणाबाई म्हणाल्या, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला. मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी. याला पॅरल अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले हाला, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मथेंद्रा लागले सहजते, आदिनाथ उमा बीज प्रगटले. बीजारोपण उत्तम असेल तर बीजाला अंकुर फुटतो. शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी. भगवान शंकर मंत्र देत असताना ज्ञानेश्वर महाराज असं लिहित आहेत, शक्तीचे कर्ण कुहरी. भगवान शंकर पार्वतीच्या कानात मंत्र देताना जसा आता नेटचा पेपर लिकेज झाला, किती अपडेट राहतो आम्ही जरा बघा, लक्ष द्या तुम्ही. चालू घडामोडीवर गुगलला इन्स्टाला येणाऱ्या बातम्यांना किती लक्ष. मला ते उपकरण येत नाहीत पण हा मला मदत करतो. म्हणून याला प्रत्येक कीर्तनात मी गावकऱ्यांना सांगतो 500 द्या.
कारण गुगल नेटचा अपडेट आपल्याला कळत नाही, तो सगळं सांगतो. पेपर फुटला आणि हजारो UPSC MPSCच्या पोरांचं नुकसान झालं की नाही? बोला ना, अरे बोला ना, झालं की नाही? कारण पेपर फुटला. जे दूषित त्यांना कारवाई कायद्याप्रमाणे शासन करीलच, आणि न करील तर त्यांचा तो उदासपणा असेल. चला, विषय संपला. विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, इथं नुकसान झालंय, पेपर लिकेज झालाय. इथे सुद्धा आदिनाथ उमेला मंत्र देताना ऐकला मत्स्यीच्या गर्भातल्या मत्स्येंद्रानं लिकेज. नाही का तुम्हाला जुनं सुद्धा? पेपर फुटी कशी झाली. म्हणून केशवा, दर सप्ताहात मी माझ्या माईकचा आवाज कमी का करतो माहिती का? हे भारतीय तत्वज्ञान इच्छा नसणाराच्या कानावर फुकट जाऊ नये. ज्यांना गंध जमत नाही, माळ जमत नाही, सनातन जमत नाही, धर्म जमत नाही, ग्रंथ जमत नाही, पंथ जमत नाही, अशा लोकांना आपला आवाज कानावर न जाणं हा आपला स्वधर्म आहे. कारण क्रोधी अविश्वासी त्यासी बोधकायचा, व्यर्थ आपुली वाचा सिनवू नये. अश्रद्धेयान देयम, अश्रद्धावानाला तत्वज्ञान सांगू नये. अरे लाखो नाही, कोटी दिले तरी सांगू नये. श्रद्धा ज्यांच्या अंतःकरणात आहे आणि चेहऱ्यावर ज्यांच्या रिस्पेक्ट भाव आहे, हो यस करेक्ट, अशाच लोकांना सांगावं. कुणालाही बडबड करून बसवू नाही. म्हणून मी ठराविक कीर्तन येणाऱ्या 2027ला करणार आहे. अमृत महोत्सव, रौप्य महोत्सव, शताब्दी, ठराविकच कीर्तन करायचं. तर मला या वयोमानाने किती कीर्तन, 2 कीर्तन केले तुम्ही सुखात जगेल. 2च कंटिन्यू सकाळ संध्याकाळ जे फिरतो 9 महिने मी, ते जरा बंद करायचे. हे या मीडियमाच्या माध्यमातून लोकांना समोर जाईल की आता आपल्याला कमी करायचे. देश, काल, वय, आवाज, प्रकृती, स्वास्थ्य, आजार, गाड्या, ट्रॅफिक, प्रदूषण, राजकारण, होणारा त्रास, या सगळ्या प्रकरणात आपण थांबलेलं बरं, अशी माझी मानसिकता आहे. मुद्दा एकच आहे, मंत्र देतायत ओमेला आणि ऐकलाय मत्स्यीच्या गर्भातल्या मत्स्येंद्रानं. काय विज्ञान या मताशी सहमत असेल काय? म्हणजे गर्भातली बालिका किंवा बालक बाहेरचं ऐकू शकतं काय? कधी ताण दिलाय का डोक्याला तुम्ही? फक्त अभंग म्हणत आलात परंपरेनं. आदिनाथ उमा बीज प्रगटले, 2-2 किलोचे टाळं छटाकावर आले वाजू वाजू, पण अर्थ आपल्यापासून 2-4 कोस लांब आहे अजून. झालं कसं काय? विज्ञान सिटी स्कॅन, MRI, सोनोग्राफी करतंय आणि रोग निदान कळतंय. तर हे मंत्र किंवा स्पंदन स्कॅन होत आहेत का गर्भाच्या कालखंडात? चिंतनाचा विषय मला MS किंवा स्त्रीरोग तज्ज्ञाला विचारावं लागणार आहे. आणि मगच या चरणावर मी बोललेले. विठ्ठल हा एक मात्र षोडश संस्कार रत्नमाला नावाच्या ग्रंथात मी वाचलं की 16 संस्कारापैकी गर्भाधान नावाचा एक संस्कार आहे. त्या काळात रामायण, भागवत, हरिपाठ, काकड आरती, सुंदरकांड, हनुमान चालिसा, देवांचे स्तोत्र, रामनाम जप, तुळशीला प्रदक्षिणा, चांगलं खाणं, चांगलं पिणं, चांगलं वागणं, चांगलं ऐकणं, याचा इफेक्ट गर्भावरती होतो म्हणे. असाच इफेक्ट मत्स्यीच्या गर्भावर झाला असावा. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मत्स्येंद्रा लाधले सहज स्थिती, प्रयास प्रयत्न परीक्षा न देता सहज लीलया मिळालीलं हे ज्ञान. प्रयत्नाने मिळालेली पदवी आणि सहज दिलेली पदवी. ब्रह्मऋषी पदवी विश्वामित्रांना प्रयत्नानं मिळाली. वाचस्पती, काव्यतीर्थ, शास्त्री, संगीत विशारद, अलंकार या प्रयत्नाच्या पदव्या आहेत. पण शिक्षण न घेता एखाद्याच्या वाणीला भगवंतानं यश देणं ही नैसर्गिकता आहे. विठ्ठल प्रासादिकता वेगळी आणि प्रयत्नवाद वेगळा. उमेला हे ज्ञान देताना मत्स्यीच्या गर्भातल्या मत्स्यानं ऐकलं. तोही भगवान विष्णूचाच अवतार. आता इथे एक शंकेचं समाधान आहे. सांगतायत शंकर कुणाच्या कानात? परांबिकेच्या. परांबिका म्हणजे भगवती, भगवती म्हणजे देवी, देवी म्हणजे उमा, उमा म्हणजे पार्वती. ऐकताय ना? तिच्या कानात मंत्र देताना कुणी ऐकला? विष्णूनं ऐकलाय.
बाकीच्याला हा मंत्र झेपला नसता. आणि त्याच विष्णूचं नाव आहे मत्स्येंद्रनाथ. काय नाव आहे? बोला ना, बोला ना. अर्जुनाला तेज दाखवलं पण ईश्वराचं तेज सहन झालं नाही. तसं मंत्र सुद्धा सहन होण्याकरता आपली कॅपॅसिटी असावी लागते. हा मंत्र इतरांना पेलवला नसता. मत्स्येंद्रच मत्स्य भगवान श्री विष्णू आहेत. त्याने तो मंत्र ऐकला. आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. आहा, हा मंत्र काही सामान्य नाही. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध शिवहृदयीचा मंत्र पयागाध झाला से प्रसिद्ध भक्ती योगे म्हणा. मंत्र पयागाध झाला से प्रसिद्ध भक्ती योगे. शिवहृदयीचा मंत्र पयागाध मंत्र पयागाध प्रसिद्ध भक्ती योगे. शिवहृदयीचा मंत्र पयागाध शिवहृदयीचा. मी एक विनंती करू का यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या बुवा लोकांना किंवा व्यक्तीला 2 कॅमेरे ठेवले पाहिजेत. एक कीर्तनकाराला स्कॅन करायला आणि स्टेजकडून भाविकांना स्कॅन करायला एक. म्हणजे ते एडिटिंग चांगलं होतं. खर्च परिसराचा. चेहरा माझा. हे केवढं जळगाव व्हायचं लक्षण यांच्या कपाळाला. एखाद्या क्लिपमध्ये मधून अजून एखादा चेहरा दिसल्यामुळे प्रत्येकाला आपला सप्ताह वाटतो. तो ती क्लिप घेतो, कॅसेट संग्रहित ठेवतो, आपल्या हार्डिस्कला ठेवतो ते. आणि नुसता बुवा दाखवल्यावर काय ऐकायचंय ते धंदाच आहे त्यांचा. म्हणून मधून अजून यांचे चेहरे ऑब्झर्व करता आले पाहिजेत. पोरं डोलायला लागले की कॅच केलं पाहिजे. कुणी झोपलं की कॅमेरा मारता आला पाहिजे. हेच ते भाविक पंढरी तीर्थात पुरुषोत्तम मासात कीर्तनात झोपीचा आनंद घेत असताना त्यांना कळलं पाहिजे जगाला की वा काय भाविक मंडपात असतात ते. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध झाला से प्रसिद्ध भक्ती योगे. कोणता मंत्र होता? कोणता मंत्र होता? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. हात वर करा सगळे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 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 हात वर. बघा हात खाली जर केला ना तर अर्धांग वायूचा रोग होईल तुम्हाला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.
मंडप डुलला पाहिजे. हरिद्वार, वृंदावन, मथुरा वाटलं पाहिजे पंढरपूर. आता रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 मंत्र हा जपावा सप्ताहा पुरता. मंत्र हा जपावा संकटापुरता. सर्व काळ सदा अखंड नियमाने हा मंत्र जपला पाहिजे. हाच मंत्र भगवान शंकरानं उमेच्या कानात दिला. झालासे प्रसिद्ध भक्ती योगे, तत्वज्ञानपूर्वक नाही, न्याय घटित वेदांत नाही, मीमांसा व्याकरण पातंजल योग सूत्र नाही. झालासे प्रसिद्ध भक्ती योगे, कारण भक्तीशिवा मजा नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिकार म्हणा, ठेवू दे चरणावरी माथा. भक्ती भक्ती तरी झडझडोनी वहिला निग, ये भक्तीचे जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. भक्ती प्रेम सुख नवे आणि का, भक्ती प्रेम सुख नवे आणि का. पंडित वाचका ज्ञानियासी, पंडित वाचका ज्ञानियासी, पंडित वाचका ज्ञानियासी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, 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 आत्मनिष्ठ झाले जीवन मुक्त, आत्मनिष्ठ झाले जीवन मुक्त. तरी भक्ती सुख दुर्लभ, तरी भक्ती सुख दुर्लभ, तरी भक्ती सुख दुर्लभ, तरी भक्ती सुख दुर्लभ. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त. कळलं मी काय केलं ते. जब भी लगा दी मैंने मुन्ना भाई MBBS. पाहिला का तुम्ही कुणी. मग प्रेम करणं हा आपला स्वभाव असला पाहिजे. जर लोकांचं काय महाराज म्हणल्यावर हे शोभतं का, मी काय दगडाला घेऊ का, आता काय करू. स्मार्ट गाणं आहे, त्याचं आवडलं. लग्न झालंय का रे तुझं, मी याला जावाई करतो. पण प्रॉब्लेम असा झाला, मी संन्यास घेतलाय. इच्छा खूप आहे पोरगी द्यायची, पण मला प्रॉब्लेम झालाय. तरी त्यांनी मला खुणवलं प्रयत्न करिता. हे आता मी माझ्यावर घेतलं बरं का, लक्षात धरा. हे का सांगितलं, हे जे मरगळ आले लोक आहेत त्यांना जाग यावी, बाकी काही नाही. विठाला विठाला विठाला. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ. त्या भक्तीचा आनंदच वेगळा आहे.
भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा. पुण्य नागवे आपा. माहिती ना? येते का? येते का? नागवे आपा पुण्य. असे प्रमाण खूप आहेत त्यांच्याही पाठे, पण वेळेचा प्रतिबंध आहे, त्यामुळं नमुन्यादाखल म्हणालो. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे आपापा. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, जेवढी सोपी आहे तेवढीच अवघड आहे. पण सगळ्या ज्ञान मार्गापेक्षा, कर्म मार्गापेक्षा, योग मार्गापेक्षा तुम्हाला मला कलियुगात सहज, साधी, सोपी, सुटसुटीत, तरळ आणि स्वच्छ कोणती वाट आहे तर भक्तीची वाट आहे. झाला से प्रसिद्ध, अंडरलाईन, भक्ती योगे. तेने त्या गोरक्षा केले कृपादान, त्या गोरक्षा केले कृपादान, तिने त्या गोरक्षा केले कृपादान, तिने त्या गोरक्षा केले कृपादान. तुनी प्रकट जान गहिनी प्रते, हे तुनी प्रकट जान गहिनी प्रते, ते तुनी प्रकट जान गहिनी प्रते, ते तुनी प्रकट जान गहिनी प्रते. ओ केले त्या गोरक्षा केले कृपादान, ते तुनी प्रकट जान गहिनी तेने त्या गोरक्षा केले कृपादान. कुणी कुणाला? ऐकताय ना? आदिनाथ हे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी. हा मंत्र शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. कोणता मंत्र आपण म्हटलोत? झाला से प्रसिद्ध ज्ञानयोगे, कर्मयोगे, योग योगे नाही, भक्ती योगे. मग त्या मत्स्येंद्रानं तेने त्या गोरक्षा केले कृपादान. दानाला महत्व आहे. आला का नाही शब्द पुन्हा? दान. कृपादान केले संती, कृपादान केले कृपादान केले संती, कृपादान केले संती. कल्पांतरी सरेना, कृपादान केले संती, कृपादान केले संती. कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कृपादान केले संती, कृपादान केले संती. गोदान आहे, वस्त्रदान आहे, भूमिदान आहे, द्रव्यदान आहे, कनक म्हणजे सुवर्णदान आहे, पुरुषोत्तम मासात दीपदान आहे. ऐकताय ना तुम्ही? आणि जावयांना धोंडे दान आहे. धोंडे. आम्हाला दगड हाना. कोणतं दान महत्वाचं आहे? कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना, किंवा कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, सगळ्यांच्या प्रमाण पाठातले. तेने त्या गोरक्षा केली कृपादान. असे न चौर्य हार्यम न भातृभाज्यम, व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रदानम. त्या विद्येला विनय आणि भक्ती असेल तर ती व्यक्ती भारताच्या पटलावर इतिहासात
सुवर्ण अक्षरानं लिहिण्यात येते. ज्ञानाला अहंकाराची जोड नसावी, ज्ञानाला विवेकाची जोड असावी. विठ्ठल विठ्ठल तेने त्या गोरक्षा केले कृपादान. पुढं तेथोनी त्यांच्यापासून तेथोनी प्रगट विस्तारित प्रकाशित प्रगट जान गहिणी प्रती. गहिणी प्रती म्हणजे गहिणी कडे. TO कडे प्रती. कुणाकडे? गहिणी प्रती. आता अभंग तुमच्या पाठातला आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मथेंद्र तयाचा मुख्य शिष्य. मथेंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहेणी प्रती. पत्र लिहिताना प्रति शब्द असायचा आणि इंग्रजी TO. कडून कडे असा त्याचा अर्थ आहे. यांच्याकडून त्यांच्याकडे. हे ज्ञान कसं आलं? हे ज्ञान गोरक्षानं गहिनींना दिलं. गहन अवघड न कळणार गुज्ज अप्रकट असं लिहिलं. त्या गहिणींचे स्थान 2 आहेत. अनुपम शिला त्र्यंबकेश्वरला आहे. त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक. आणि समाधीस्थान गहिनीनाथ गड. हे आपलं भाग्य आहे. आपला जो गर्भगिरींच्या रांगेचा पर्वताचा भाग आहे आपला, हा नाथपंथानं वेढ लिहिला आहे. स्थापित आहे, प्रभावी, इफेक्टिव्ह आहे, संप्रेक्षण आहे, ऊर्जा आहे, व्होल्टेज आहे, ताकद आहे नाथपंथाच. त्यामुळे हे शिवलिंग जे जागोजागी आहेत ना, सिद्धेश्वर, भामेश्वर, येळेश्वर, भालकेश्वर इत्यादी इत्यादी, वाकेश्वर, भाग्येश्वर, कंकालेश्वर, हे चालुक्यांच्या काळातले का राष्ट्रकूटांच्या काळातले का पांडवांच्या काळातले का कल्पगुरु दत्तात्रय स्थापित का विश्वमित्र जमदग्नी स्थापित का गणपती भगवान रामकृष्णादी स्थापित, याचा अंदाज लागत नाही. पण एक अंदाज लागतो, नाथपंथाची वस्ती आपल्या प्रभागात जास्त असायची. आमच्या गावी स्थानिक चरित्र असे. स्थानिक डोमरीचे तिरी उत्तम टेकडी, तेथे गजकंथडी राहत असे. पुढचा ऐका. नाथांच्या त्या झुंडी येती भेटावया आणि पडती ती पाया अलख घोष. एकदा हात वर करा सगळेजण. सगळेजण म्हणा अलख आदेश. हा नाथपंथांचा आदेश आहे, प्रेरणा स्त्रोत आहे. त्यामुळे ऊर्जा निर्माण होते. म्हणून शैली, शिंगी, पुंगी, शंख, मेखला, दंड, कमंडलू, जानव, मृगाजीन आणि आदेश या परंपरेचा नियम आहे. तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेथोनी प्रगट जान गहेनी प्रती. आता गहिनी कुणाला आलं? गहनीन गाया केली नृत्यनाथ. गहनीन गाया केली नृत्यनाथ. गहनीन गाया केली नृत्यनाथ. गहनीन गाया केली नृत्यनाथ. बालक सतायो गरूपे. बालक सतायो गरूपे. बालक सतायो गरूपे. शिव हृदयेचा मंत्र प्रयागार. शिव हृदयेचा मंत्र प्रयागार. शिव हृदयेचा शिव हृदयेचा मंत्र प्रयागार. त्याचं गाव कुठलं रे? वाशिम पुसद. वा वा वा. माझं विदर्भात सारखं येणं आहे बरं का. डव्याला येतो, संस्थानला, हां तिथं पुसदला येतो, हां
नारायण महाराज शिंद्यांच्याकडं येतो, महेंद्राकडं येतो, त्याच्यानंतर पुन्हा नागर तासला येतो. पेनगंगेचा जो तीर आहे त्याले काय बुवा परमेश्वराचं वरदानच चांगलं आहे ना. हां, ही विदर्भाची भाषा आहे. अप्रतिम गायलं बघतो. दोघांनाही धन्यवाद देतो. उत्तम उत्तम. अरे आपल्या लेकरांचं कौतुक आपण केलं पाहिजे. ते कौतुक करायला स्वतः कीर्तनकार स्वरज्ञ पाहिजे, आसूर नाही. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, तसं गुणा गुणज्ञेश गुणहा भवंती. गुणवाणाचा महिना गुणवाणालाच कळणार, अगुण्यांना कसा कळणार. अप्रतिमच गायलं. वेळही संपलाय. कीर्तन काय कंटिन्यू आपण 4-5 तास या विषयावर करू शकतो, पण तीर्थातलं कीर्तन आहे हे कॅन्सल होत नाही रे विठ्ठल. बघ तेने त्या गोरक्षा केले कृपादान आणि तेथोनी प्रगट जाण गहेनी प्रती. ते गहेनी शब्दावर मी चिंतन करणारे थोडंसं सावध राहा. काय झालं, विठ्ठल पंतांना आणि रखुमाई मातेला पैठणातल्या ब्राह्मणांच्या अमृतेश्वराच्या सभेत जरा थोडा विको पाहिजे केशवदादा. किंचित पहिल्यांदा मागतोय जीवनात विको मी. धर्मसभेनं कठोर निर्णय घेतला आणि उदयिक सूर्य उदयाला आला, ताम्र आरवलं. काही स्त्रिया जात्यावरती दळत होत्या, काही ओव्या गात होत्या. क्वचित वीणा वाद्यम क्वचिदपि चहा ही तिरुदितम. कुणी तानपुऱ्यावरती गाण्याचे रियाज करत होतं, तो वैष्णव काकडा करत होते. वैदिक पोर वेदमंत्र म्हणत होते, तर कृषीवल गायीची धार काढण्यासाठी जात होता. अशा मांगल्याच्या पहाटे अमृतेश्वराच्या मंदिरात सभा होण्याचा निर्णय झाला आणि दवंडी पिटवण्यात आली आणि धर्मपंडित सगळेजण पैठणात एकत्र एकसंग झाले. अपराध्यासारखे मान खाली घालून विठ्ठलपंत रखुमाई आपे गावातून पैठणातल्या उदयिक सभेला उपस्थित होते. लेकरांच्या लक्षात आलं, दादांच्या, माऊलींच्या, सोपान काकाच्या, मुक्ताईच्या आपले वडील निरापराध आहेत, तरी धर्मसभेनं ठरवलंय. सोपानाला राग आला की निवृत्तीनाथ दादा आपला न्याय निवाडा करणारे हे कोण शहाणे लागून गेले. यावर माऊली रागावले, शांत असताना सोपाना असं बोलायचं नाही. तस्मात शास्त्र प्रमाणनंते, प्रमाणाविना शास्त्राविना जीवाचे निनावे तृणही नोलांडावे. बर का, पावनावस्था जरी जाहली, शास्त्रातला पंडित असला, नावलौकिक जगात झालं तरी शास्त्र मर्यादा ओलांडायची नाही. ते काय सांगतात ते ऐकलं पाहिजे. हे भूतळीचे देव आहेत, हे मंत्रविद्येचं माहेर आहेत, यांची टीका करण्यात मजा नाही. पाहूया ते निर्णय देतात तरी काय. धर्मसभा शांत झाली आणि माध्यान्हाच्या 12ला धर्मपंडित ओरडला, शांत बसा. अपराध्यांना देहांत प्रायश्चित्ता विना शास्त्रात दुसरं प्रायश्चित्त नाही. सगळे शांत झाले. विठ्ठलपंत रखुमाईंनी माना खाली घातल्या आणि एकच इच्छा व्यक्त केली, देह तर द्यायचायच, त्यागायचायच पंचमहाभूताचा. कुणी आतापर्यंत अजरामर झालं नाही, पण लेकराला बरोबर घेऊन तीर्थयात्रा तरी कराव्यात. संकीर्तन, भजन, कथा, तीर्थयात्रा हे पापाचं परिमार्जन आहे, पर्यटन आहे. क्लायमेट बदलतं, आहार बदलतो, कोण कसं वागतं, कोण कसं खातं, काय भजन चालतं, पावित्र्य कसं आहे हे शिकायला मिळतं. याकरता तीर्थयात्रा सुरू झाली. सप्तशृंगी गडावरती गेले, कराडला गेले, कावणाईला त्रिंबकला गेले आणि त्रिंबक आणि नाशिकला कपिला संगमावरती आले. पुढे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुरू झाली. कुठे अंजनीने तपश्चर्या केली त्या पर्वताच्या टोकापासून प्रदक्षिणा सुरू झाली आणि हाताला धरलेलं लेकरू निवृत्तीनाथ दादा रखुमाईंच्या पासून केव्हा सुटलं कळलंच नाही. जरा थोडा अंधार पडत होता आणि गुहेत गहिनीनाथ अर्धोन मिनिट डोळ्यानं शांत बसले होते. नाशिकाग्र चित्त होतं आणि उत्तरेच्या दिशेनं ते पाहत होते. नाथ पंथातले योगी होते. ते वायू घेऊनच फक्त जीवनचर्या चालवत होते. त्यांच्या एवढा तपस्वी नाथपंथात होणं अवघड प्रकरण होतं. मच्छिंद्रांच्या पेक्षा गोरक्ष अत्यंत प्रभावी आणि त्यात गहिणी काही सामान्य गोष्ट नाही. गुहेत बसले होते आणि त्या गुहेत पर्वतावर जी शिला होती दगडाची, तिचं नाव होतं अनुपम शिला. जगातले नाथपंथातले 84 सिद्ध त्या शिलेवरती बसत असत. आजही त्या शिलेच्या प्रदक्षिणेचा, नमस्काराचा इफेक्ट काही वेगळा जाणवतो. गुहेत बाळ गेलं, इकडे तिकडे सर्वत्र पाहिलं, रखुमाईला विठ्ठलपंताला कुठे बाळ दिसतच नव्हतं.
विद्वान म्हणाला आई मी पाहू का, माऊली म्हणाली मी पाहू का, चित्काला ब्रह्ममुक्ती, अगं आई माझ्या डोळ्या देखत दादा आत गेलाय पण परत येतच नाही. म्हणून कशी तरी ताकद लावून भगवंताचं स्मरण करत, पूर्वजाचं स्मरण करत, विठ्ठलपंत रखुमाई आणि उरलेली बालक दादा तर आत गेलेत. सोपान काका, माऊली आणि मुक्ताई ऐका ना गांभीर्यानं त्र्यंबकेश्वरच्या अनुपमशिलेच्या गुहेत शिरले. जरा संधी प्रकाशात दिसलं की दादा समोर बसलेला आहे, म्हणजे निवृत्तीनाथ दादा, आणि त्याच्या डोक्यावरती गहिनीनाथांनी हात ठेवलेला आहे. आणि निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या आणि नाथपंथाची दीक्षा दिली. त्यात 2 दीक्षा आहेत रामगिरी महाराज, एक दर्शनी आणि दुसरी अवघड. व्हॉट मीन अवघड अँड दर्शनी असा प्रश्न तुम्हाला जर पडला तर दर्शनी म्हणजे नाथपंथात ज्यांच्या कानात कुंडल घातलेले इथे फाडून, चिमटाय, दंड आहे, कमंडलू आहे, त्याला म्हणायचं दर्शनी. पण जे नाथपंथात आहेत पण कान फाडले नाहीत त्यांना म्हणायचं अवघड. नीट ऐका, हे मी मेल्यावर हे तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार नाही. प्रामाणिकपणे सांगतो, मी विद्वानांचं ऐकलं तुमच्या कानावरती घालतो. अवघड दीक्षा देण्यात आली, वस्त्र देण्यात आलं, काषाय, तिलक भस्म लावलं, चिमटा हातात दिला, कमंडलो दिला, आसन दिलं. आणि गहिनीनाथ म्हणाले निवृत्ती, जगाच्या निवृत्ती करता तुला काही काम करायचे. आता एक वाक्य बोलतो मग टाळ्या द्या. निवृत्तीनं निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान जगताच्या निवृत्तीकरिता निवृत्त पुरुषाच्या करकमलात दिलं. ते ज्ञानाविना इतरांना पचणं सोपं नव्हतं. हा प्रकार एवढा सोपा न. काहींनी वाजवल्या पण त्यांनी वाजवल्या म्हणून त्यांनी वाजवल्या, पण करेक्ट सम त्यांना कळली नाही, वेळ कळला नाही. असो, त्यांचंही पांडुरंगाने भलं करावं अशी भावना व्यक्त करतो आणि कीर्तन थांबवतो. अनुपम शिलेवर गहिनींचा वरदहस्त, कृपाहस्त, आशीर्वाद, दीक्षा, नाथपंथाचा वेश श्रीमंत निवृत्तीनाथ दादांना दिला. आणि ज्ञानोबरायला ते ज्ञान निवृत्तीनाथ दादाकडनं आलं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव आता उधरलो गुरु कृपे, आता उधरलो कृपालो कृपया वदयितत विश्वेशु पादांबुज दीर्घ नौका. श्री गुरु कृपा झाली ना. आणि ज्ञानोबाराय म्हणाले मी जे दिसतो, माझी 65 अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, पसायदान, अभंग, मला जग जे म्हणतं ना ज्ञानदेव वैश्य मोठा, हे मोठं केलं कुणी? माझ्या वडील बंधू, माझे गुरुवर्य निवृत्तीनाथ दादांची कृपा आहे. तेथोनी प्रगट जान गहिणी प्रती, गहिणीने दया केली निवृत्तीनाथा. बालक असता योग रूप, योग रूप, बालक असता योग रूप, योग रूप, आता हे पुढचं प्रमाण आहे ना. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसिद्ध झाले, ते प्रसिद्ध सिद्धासनी. हे प्रमाण हिंडोल किंवा शिवरंजनी स्वर तुम्ही म्हणायचे. विठ्ठल विठ्ठल
प्रसाद तेथून ज्ञानेश पावले प्रसाद तेथून ज्ञानेश पावलो प्रसाद तेथून ज्ञानेश पावलो प्रसाद झाले ते प्रसिद्ध केशवदादा सितारच्या स्वर द्यायचे रे 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 रे. झाले झाले ते झाले ते झाले ते प्रसिद्ध झाले ते अरे टाळ्या वाजवा कडका. रे प्रसिद्ध झाले से प्रसिद्ध झाले से झाले से झाले ते झाले ते प्रसिद्ध सीता शिव आगार शिव हृदयेचा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम हात वर हात सगळ्यांचे. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हात वर हात एक साथ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. पार्वतीपते हर हर येळेश्वर भगवान की. पंढरीनाथ भगवान. भगवान बाबा की. आमच्या दोघाचा जय जयकार आम्ही गेल्यावर करा. हेही ज्यांना कळलं नाही ते प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. सगळ्यांना विनंती. तेथोणी ज्ञानेश पावले सिद्ध झाले. तेथोणी ज्ञानेश पावले प्रसाद. तेथोणी प्रसिद्ध सिद्धासनी माऊलीने आसन घातलं. पद्मासन स्थितं वंदे ज्ञानदेवं. पुन्हा पुन्हा कुठे आसन घातलं? आळंदीला. आळंदीचे प्रमाण जरा वेगळं पाठातलं म्हणतो मी तुमच्या, मला मदत करा. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. पुढचं वेगळं. प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. तयासी घडता नित्य प्रदक्षिणा. नाही पार पुण्यावास स्वर्गी. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. भागीरथी करुणी तीर्थराज. तये स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा. नवीन ज्ञान देवा जावोनिया. मला प्रामाणिकपणे सांगा, हे न ऐकले प्रमाण म्हणतोय ना मी सगळे. जरा होय म्हणा ना महाराज, मी तुम्हाला एवढं. हा एक संशोधन विषय की लोकांच्या समोर वेगळं वाङ्मयीन तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. तेथोणी ज्ञानेश पावले प्रसाद झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. मग ज्ञानोबऱ्यांनी गुरुमंत्र पुढे कोणाला दिला? ऐका, प्रमाण पाठ आहे तुमच्या. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू त्यासी अभय करू ज्ञाने केला. हे सच्चिदानंद बाबा कुठले? तुमच्या जवळचे. महालय तीर्थक्षेत्र, नेवासा, प्रवरा नदी यांचं मूळ आडनाव थावरे. आवाज कमी करा केशवदादा. आणि उपनाव कुलकर्णी. तो मेला, त्याची प्रेत यात्रा निघाली आणि ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या मुखातून वेदमंत्राचा प्रकार करून आळंदीला जाताना नेवास्यात प्रवरेच्या पात्रात ही यात्रा आली. तर सच्चिदानंद कुलकर्ण्याची बायको रडत होती. नवरा गेला तर कोण्या स्त्रीला सुख वाटेल? दुःखच आहे. कुणाच्याच नशिबाला हे येऊ नये. सौभाग्याचं लेणंच वेगळं असतं. पतीविना पत्नीचं जीवन खूप त्रासदायक आहे. ज्या माऊल्यांना वेळ आली त्यांनाच माहिती आहे. देवानी सगळ्यांना सुखात ठेवावं. पती गेला आणि ती रडायला लागली. तिने पतीच्या पादुका घेतला, ओटी भरली आणि त्या काळात कायदा होता पती बरोबर सती जाणे. तेवढ्यात तिला कळलं की ज्ञानेश्वर महाराज इथे, त्यांच्या स्पर्शानं भिंत चलते आणि रेडा वेदमंत्र बोलतो. ती म्हणाली आपण तरी जाऊया. म्हणून तिने रडत रडत जाऊन माऊलींना नमस्कार केला. माऊलीने आशीर्वाद दिला. ऐका ओवी. अष्टपुत्र सौभाग्यवती बोले ज्ञानेश ख्यात कीर्ती. एरू म्हणे सच्चिदानंद सती दर्शना लागी पातली. भीष्माचार्यानं द्रौपदीला जसा आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव, तसा माऊलीने सच्चिदानंद कुलकर्ण्याच्या बायकोला आशीर्वाद दिला. पण तिने माऊलींच्या हाताला धरलं, हलवलं. अहो माझे मालक वारलेत, त्यामुळे मी पुत्रवती कशी होईल? माऊली म्हणाली बोलवीचा धणी वेगळा आहे,
माझ्या तोंडातून निघलं ती मरणार नाहीत. काय नाव आहे? सच्चिदानंद. माऊलींचं शास्त्र तिथेच सुरू झालं. सत्स्वरूपता, चित्स्वरूपता, आनंद स्वरूपता या 3 पदाचा नाश नसतो. माऊलीने प्रवरेचं पाणी घेतलं आणि मेलेल्या सच्चिदानंदाच्या प्रेतावर शिंपडलं. परिणाम सच्चिदानंद उठला आणि जागा झाला. ज्ञानोबाराला अभिवादन केलं. मोहिनीशाच्या मंदिरात गेले, प्रवरेच्या काठावर आले, शिवालयात बसले आणि ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरी लेखकू झाला. आता प्रमाण आहे. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभय करू ज्ञाने केला. पुढे कोण? पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेने राघवी विचार ठेविलासे. म्हणजे विश्वंभर बाबा, ऐका ना, राघव चैतन्य पुढं केशव चैतन्य, बाबाजीचा गुरुमंत्र तुकोबारायांना मिळाला आणि तुकोबारायांनी हात बहिणाबाईच्या डोक्यावरती ठेवला. अभंगाची संगती ज्याला कळली त्यांनी टाळ्या वाजवल्या असत्यात. आहा आहा आहा, ही जागा नाही, कळून घ्या. हाच प्रॉब्लेम आहे. अभंगाची संगती, लिंक जोडणे कसा जॉईंट असतो, वेल्डिंग संधाता, पॉइंट कसा टच करायचा सांगतो ना. वरच्या चरणात शंकरानं उमेला मंत्र दिला, म्हणजे शंकरानं स्त्री शक्तीला प्राधान्य दिलं. पुढचा ऐका. आणि अभंगाच्या शेवटच्या टोकात म्हणा ना, अभंगाच्या शेवटच्या टोकात एकनिष्ठ भाव तुकोबाचरण, एकनिष्ठ भाव तुकोबाचरण, एकनिष्ठ भाव. 9:15 वाजले, 9:15 संपला. एकनिष्ठ भाव तुकोबाचरण, मनवून बहनी लादली से, मनवून बहनी लादली से, शिव हृदयेचा कृपया गाद, शिव हृदयेचा कृपया गाद. म्हणून बहिणीला दली से, म्हणून बहिणी लादली से, देव हृदयेचा कृपया गाद, देव हृदयेचा कृपया गाद. झाला से प्रसिद्ध भक्तियोगे. भक्तियोगाने हा प्रसिद्ध झाला. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणून बहेणी लाधलीसे. म्हणून माझं प्रामाणिक मत आहे, बुवा लोकांनी महिलांना फार प्रत्यावाय करू नये. प्रवचन करत असेल, गाथा कंठस्थ असेल, ज्ञानेश्वरीचा भाव मांडत असेल तर रिस्पेक्ट द्यायला हरकत नाही, असं माझं प्रांजळ मत आहे. यावर ज्याचं कर्म त्याच्याबरोबर. ही झाली जोड. ही टाळ्यांची वेळ निघून गेल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. वर शंकराने उमेला आणि खाली तुकोबारायानं बहिणीला, म्हणजे स्त्री शक्तीला सोडलेलं नाही. सबलीकरण, सक्षमीकरण आणि आरक्षण या 3 मुद्द्यात वरच्या केंद्रात जे स्त्री आरक्षणाबाबतीत चाललंय ते महाराष्ट्रातल्या संतांनी 11व्या-12व्या शतकात दिलं होतं. ते टिकावं अशी भावना व्यक्त करतो. तुम्हा सगळ्या जणींना गोड आशीर्वाद. मोठ्यात त्यांना नमस्कार. तुम्हालाही धन्यवाद. म्हणजे 7:27 माझी बोलायला सुरुवात झाली. आता 8:45 झाल्यात, म्हणजे 8:48 झाल्यात. करेक्ट वेळेत कीर्तन एखाद्या आकाशवाणीसारखं किंवा दूरदर्शनच्या चॅनलला शूट व्हावं तसं मी केलं आहे. यावरही कोणाला कंटाळा आला असेल तर त्यांचं ती पूर्व प्रारब्ध समजावं. यापेक्षा सुधारणा मला करता येत नाही. विठोबा रखुमाई, 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 विठोबा
हरि जय हरि जय विठोबा रुक्मा जय विठोबा रुक्मा जय विठोबा रुक्मा हरि विठोबा रुक्मा जय विठोबा रुक्मा जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय बार घुमाए बार घुमाए हरि जय विठोबा घुमाए विठोबा विठोबा माऊली ज्ञानराज माऊली तुम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय आ बोलिले गुरे बेडे वाकोडे उत्तरे क्षमा पराध महाराज नाही उच्चारेला अधिकार म्या बोला क्षमा पराध महाराज तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया बेगी करा करा क्षमा पराध महाराज देव तुकाराम 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 येळेश्वर भगवान की जय. उठू नका सुटायचं नाही. श्री क्षेत्र येळेश्वर संस्थान खाली बसा, उठू नका, थोडं थांबा. आयोजित पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र पंढरपूर आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा, ज्यांची आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो. हरिभक्तिपरायण अमृताश्रम स्वामी महाराज बाबांनी या ठिकाणी येऊन आम्हाला उपकृत केलेलं आहे. अगदी बाबांनी मगाशी निघाल्यापासून बाबा असं म्हणाले होते की मी 1 तासभर सेवा करणार आहे. मला म्हटले काय करू, 1 तासभर करू का? मी म्हटलं बाबा तुम्हाला वातावरण जसं वाटेल त्यानुसार सेवा करा. अगदी बाबांनी पूर्ण वेळ सेवा केली. जोरदार टाळ्या बाबांसाठी एकदा वाजवूयात. अगदी बाबांच्या येण्यानं आपल्या श्री क्षेत्र येळेश्वर संस्थानच्या सप्ताहाची जी शोभा आहे ती द्विगुणित झालेली आहे. बाबांना शतशः धन्यवाद आणि बाबांचा सन्मान गुरुवर्य बाबांच्या आपले येळी गावाचे सरपंच आणि सचिन भाऊ पालवे पूज्य महाराजांचा सत्कार करतील. भाऊयावर आदरणीय संजूभाऊ बडे आणि सचिनदादा पालवे या दोघांच्या शुभ हस्ते बाबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि भाऊ 2 मिनटं स्टेजवर असताना बाबा एक छोटासा सन्मान आम्हाला या निमित्ताने घ्यायचा आहे. आज एक विशेष दिवस या सप्ताहामध्ये दुग्ध शर्करा योग आहे. आमच्या श्री क्षेत्र येळेश्वर संस्थान आणि गुरुवर्य बाबांची अव्याहत सेवा करणारे आणि येळेश्वर संस्थानचा जो कारभार आहे, येळेश्वर संस्थानचा जो एवढा सगळा व्याप आहे, जसं बाबा सांभाळतात, बाबांच्या बरोबर 24 तास म्हटलं. अरे वा. आदरणीय विठ्ठल महाराज यांची या